बीड जिला 24 अप्रैल को एक ऐतिहासिक और प्रेरणादायक पल का साक्षीदार बना, जहां क्रांति सूर्य महात्मा ज्योतिराव फुले और ज्ञान ज्योतिबा सावित्री फुले द्वारा पुणे में शुरू की गई देश की पहली बालिका शाला की विरासत को संयोजते हुए ऐतिहासिक भिंडेवाड़ चित्र स्तर का छत्रपति शिवाजी महाराज चौक पर भव्य आगमन हुआ। शिक्षा, समानता और सामाजिक परिवर्तन का संदेश देने वाला यह चित्र रथ केवल एक प्रतिकृति नहीं बल्कि फुले दंपत्ति के क्रांतिकारी कार्यों का जीवित ऐतिहासिक माना जा रहा है। इस अवसर पर महात्मा फुले समता परिषद की ओर से चित्र रथ का भव्य स्वागत किया गया, जिसमें बड़ी संख्या में नागरिक उपस्थित रहे। सुनिए ऐतिहासिक भिंडेवाड़ा चित्र रथ को लेकर आखिर क्या कुछ कहा समता परिषद राज्य उपाध्यक्ष सुभाष राउत। इन्होंने क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं हे द्विशताब्दी वर्ष म्हणून आपण साजरं करत आहोत। म्हणजे 200 वर्ष पूर्ण होत आहेत महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त। आणि आदरणीय भुजबळ साहेबांनी एक संकल्पना आणली, हे द्विशताब्दी वर्ष आहे हे महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरात साजरं झालं पाहिजे। यासाठी आदरणीय आमचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब, या राज्याचे मंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद संस्थापक अध्यक्ष यांनी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना एक विनंतीपर पत्र पाठवलं आणि भेट घेतली आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं हे द्विशताब्दी वर्ष हे संपूर्ण देशात साजरं व्हावं अशी विनंती केल्यानंतर देशाच्या पंतप्रधानांनी तात्काळ याला मंजुरी दिली आणि हे द्विशताब्दी वर्ष महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये साजरं होणार आहे। ज्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असतील, क्रांती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले असतील, यांनी जे कार्य केलेलं आहे या कार्याचा उजाळा या द्विशताब्दी वर्षानिमित्त आपण महाराष्ट्रात संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज आदरणीय भुजबळ साहेबांच्या संकल्पनेतून या आमचे युवा नेते अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद कार्याध्यक्ष माजी खासदार आदरणीय समीर भाऊ असतील, आमदार आदरणीय पंकज भाऊ असतील, या दोघांच्या संकल्पनेतून आणि आदरणीय भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज हा ज्या महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी मुलींची पहिली शाळा चालू केली भिडेवाड्यामध्ये, त्या भिडेवाड्याची प्रतिकृती करून हा भिडेवाडा जसा दिसतोय त्या काळातला त्याचे आज हा देखावा करून हा देखावा संपूर्ण महाराष्ट्रभर आणि या द्विशताब्दी वर्षानिमित्ताने शासनाच्या वतीने जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्यामध्ये हा रथ पण पूर्ण महाराष्ट्रात नाही तर हा देशभर फिरणार आहे। त्याची सुरुवात येवल्यापासून झाली, अहिल्यानगर असेल, संभाजीनगर असेल, आज बीड येथे आलेले आहे। बीड मधून उद्या धाराशिव असेल, परभणी, हिंगोली, नांदेड अशा पद्धतीने हा रथ संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहे। आणि ज्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी त्या काळामध्ये शेण दगड खाऊन लोकांचे त्रास सहन करून ज्या मुलींना शिकवलं, त्या भिडेवाड्यामध्ये शिकवलं, आज हा भिडेवाडा ठराविक लोकांना माहित आहे। त्या भिडेवाड्यापर्यंत लोक जात नाहीत। आज या महिला शिकल्यात म्हणून आज देशाच्या पंतप्रधान असतील, राष्ट्रपती असतील, अनेक उच्च पदावर महिला बसलेल्या आहेत, परंतु त्या ठिकाणी कुणी जाऊन तो भिडेवाडा कसा आहे पाहत नव्हतं। आणि आदरणीय समीर भाऊ आणि पंकज भाऊंची संकल्पनेतून हा भिडेवाडा लोकांपर्यंत जावा। महात्मा फुलेंनी जे शिक्षण ज्या वाड्यात दिलं तो